सर्वांना नमस्कार. शेअरिंग स्टोरीज पॉडकास्टमध्ये आपलं स्वागत आहे. या चॅनलमध्ये आपण पुस्तकांवर चर्चा करतो. आज आपल्याकडे खुशवंत सिंग यांचे ट्रेन टू पाकिस्तान हे पुस्तक आहे. हो, आणि हे असं पुस्तक आहे जे एकदा वाचल्यावर तुम्ही विसरू शकत नाही. खरंच 1947च्या फाळणीवर बरंच काही लिहिलं गेलंय, पण ट्रेन टू पाकिस्तान हे राजकीय घटनांपेक्षा त्या घटनांनी सामान्य माणसांवर केलेल्या आघातांबद्दल अधिक बोलतं. बरोबर. म्हणजे मोठ्या आकड्यांची नाही, तर वैयक्तिक शोकांतिकेची ही कहाणी आहे. अगदी. आणि म्हणूनच ही कादंबरी आपल्याला दिल्ली किंवा कराचीच्या राजकारणात नाही, तर मानो-माजरा नावाच्या एका लहान काल्पनिक गावात घेऊन जाते. हो, जे भारत-पाकिस्तान सीमेवर आहे आणि मला वाटतं कथेचा संपूर्ण डोलारा याच गावाभोवती फिरतो. बरोबर. चला, तर मग या गावाच्या वातावरणातूनच सुरुवात करूया. कारण या गावाचं जे सुरुवातीचं चित्र आहे ना, तोच या कथेचा आत्मा आहे, असं मला वाटतं. नक्कीच. मानो-बाजरावा हे फक्त एक गाव नाहीये. खुशवंत सिंग यांनी ते फाळणीपूर्वीच्या भारताचे एक सूक्ष्म रूप म्हणून उभं केले आहे. एक मॉडेलच जणू. हो, एक मॉडेल. सतलज नदीच्या काठावर वसलेलं, आणि वस्ती फक्त शीख आणि मुस्लिमांची. या गावाचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांचं बाहेरील जगाशी असलेलं तुटलेपण. त्यांना खरंच देशात काय चाललंय, गांधी, नेहरू, जिना कोण आहेत, याच्याशी काहीही देणं घेणं नाही. काहीही नाही. त्यांचं आयुष्य एकदम साधं सरळ आहे. आणि ते एकमेकांशी कसे वागतात, कारण मला वाटतं कथेचा खरा पाया तिथेच आहे. अगदी. त्यांचं जीवन आहे ना, ते रेल्वेच्या वेळापत्रकाशी जोडलेले आहे. अच्छा. हो. Bring your book to life with AI. Plotsformovies.com helps you create movie-like trailers for your book, allowing filmmakers to visualize your story, just the way you imagined it while writing. Enhance the storytelling experience to a whole new level with realistic characters, immersive voiceovers, and cinematic sound effects. No more boring stock images or generic clips. Captivate your audience, spark curiosity, make readers and filmmakers eager to explore more. Plotsformovies.com, where your story becomes cinema. सकाळी मालगाडीचा आवाज आला की उठायची वेळ झाली. रात्रीची मेल ट्रेन गेली की झोपायची वेळ. म्हणजे त्यांचं स्वतःचं एक वेगळंच जग आहे. एक वेगळंच जग. आणि या दैनंदिन लयमध्ये धर्म कुठेही आड येत नाही. शीखांचं गुरुद्वारा आणि मुस्लिमांची मस्जिद एकाच अंगणात आहेत, असं वर्णन आहे. अरे वा. हो. इमाम आणि भाईक एकमेकांशी बोलतात. लग्न असो वा मृत्यू, दोन्ही समाज एकत्र येतात. ते एकमेकांना शीख किंवा मुस्लिम म्हणून नाही, तर त्यांच्या नावाने, त्यांच्या कुटुंबाने ओळखतात. म्हणजे तो जो सलोखा आहे, तो काहीतरी जाणीवपूर्वक केलेला प्रयत्न नाही. नाही. ती त्यांची जीवनशैली आहे, नैसर्गिक आहे. म्हणजे धर्म ही त्यांची ओळख आहे, पण ती त्यांच्या नात्यांपेक्षा मोठी नाही. पण हे सगळं इतकं शांत आणि आदर्श असताना मग बिघडतं कुठे? ही शांतता भंग कशी होते? ती एका रात्रीत भंग होते, आणि त्याला 2 घटना कारणीभूत ठरतात. पहिली, गावातल्या लाला रामलाल नावाच्या एकमेव हिंदू सावकाराचा खून होतो. अच्छा. आणि दुसरी, जी सर्वात भयानक आहे, ती म्हणजे एक ट्रेन मानो-माजरा स्टेशनवर येते. ही नेहमीची ट्रेन नसते. मग तिला लेखक भूताटकीची ट्रेन म्हणतात. भूताटकीची ट्रेन हे नाव ऐकूनच अंगावर काटा येतोय. असं काय होतं त्या ट्रेनमध्ये? त्या ट्रेनमध्ये जिवंत माणसं नसतात. त्यात असतात फक्त मृतदेह, पाकिस्तानातून आलेल्या हिंदू आणि शिखांचे मृतदेह. ती ट्रेन फक्त मृतदेह घेऊन येत नाही, तर सोबत द्वेष, भीती आणि हिंसेचा तो भयानक वास घेऊन येते, जो तोपर्यंत मानो-माजराच्या हवेत नव्हता. बापरे. तोपर्यंत फाळणी ही त्यांच्यासाठी फक्त एक बातमी होती, एक लांबची गोष्ट होती. पण त्या ट्रेनमुळे ती भीषण वास्तविकता त्यांच्या दारात रक्ताच्या थारोळ्यात उभी राहते. म्हणजे बाहेरील जगाचा द्वेष एका ट्रेनमधून प्रवास करून थेट त्या शांत गावात पोहोचतो. आणि मला वाटतं त्या सावकाराच्या खुनाचा वापरही याच द्वेषाला खतपाणी घालण्यासाठी केला जातो, नाही का? अगदी बरोबर. इथूनच प्रशासनाची आणि व्यवस्थेची कमजोरी दिसायला लागते. पोलीस खरा खुनी शोधण्याऐवजी या परिस्थितीचा फायदा घेतात. कसा? ते जगत सिंग नावाच्या एका स्थानिक गुन्हेगाराला या खुनात अडकवतात. जगत सिंग किंवा जग्गा हा शीख आहे, आणि त्याचवेळी ते इक्बाल नावाच्या एका बाहेरून आलेल्या समाजसेवकालाही अटक करतात. पण त्याला का? कारण त्यांचा समज होतो की तो मुस्लिम आहे. अच्छा. इथेच गोष्ट रंजक वळण घेते. म्हणजे आपल्याकडे 2 मुख्य पात्र आहेत, जी पूर्णपणे भिन्न आहेत. एक जगत सिंग, एक अशिक्षित, गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला, ज्याला समाज वाईट समजतो. हो. आणि दुसरा इक्बाल, पाश्चात्य शिक्षण घेतलेला, सुशिक्षित,
आदर्शवादी जो गावात सुधारणा घडवण्यासाठी आला आहे. आणि खुशवंत सिंग इथे एक खूप मोठा आणि अस्वस्थ करणारा प्रश्न विचारतात. कोणता? जेव्हा समाज कोसळतो, जेव्हा कायदा आणि सुव्यवस्था संपते, हं, तेव्हा खरं नैतिक धैर्य कोण दाखवतं? तुमचा सुशिक्षित आदर्शवाद कामाला येतो की माणसाच्या आतली मूळ प्रवृत्ती? खरंय. आणि मला इक्बालचं पात्र खूपच निराशाजनक वाटलं. म्हणजे तो गावात येतो, त्याच्या मनात मोठे विचार आहेत. लोकांना एकत्र आणायचं आहे, क्रांती करायची आहे. हो, पण जेव्हा खरी वेळ येते तेव्हा तो पूर्णपणे निष्क्रिय ठरतो. त्याला अटक झाल्यावर तो फक्त स्वतःच्या बचावाचा विचार करत राहतो. बरोबर. त्याची ती निष्क्रियता आहे ना, ती खूप काही सांगून जाते. लेखकांना बुद्धिजीवी लोकांबद्दल इतका अविश्वास का वाटत असेल असं तुम्हाला वाटतं? हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. सिंग कदाचित हे सुचवत आहेत की संकट काळात पुस्तकी ज्ञान किंवा मोठे विचार माणसाला निष्क्रिय बनवतात. म्हणजे तो फक्त विचारच करत राहतो. हो, इक्बाल परिस्थितीचं विश्लेषण करत राहतो. तो काय बरोबर आणि काय चूक याच्या सैद्धांतिक गोंधळात अडकतो. तो कृती करू शकत नाही. त्याची निष्क्रियता ही त्या संपूर्ण सुशिक्षित वर्गाचं प्रतीक आहे, जे फाळणी रोखू शकले नाहीत. आणि याउलट जग्गा आहे, अगदी. ज्याच्याकडे देण्यासाठी मोठे विचार नाहीत, पण त्याच्याकडे एक गोष्ट आहे, प्रेम. हो, नुरान नावाच्या एका मुस्लिम मुलीवर त्याचं प्रेम आहे. आणि हे नातं मला त्या जुन्या मानवमाजराचं प्रतीक वाटतं, जिथे धर्म नात्यांच्या आड येत नव्हता. बरोबर. आणि जग्गाची सगळी कृती याच एका भावनेतून येते. त्याला जग बदलायचं नाही, त्याला समाज सुधारायचा नाही. त्याला फक्त त्याच्या प्रेमाच्या माणसाला वाचवायचं आहे. अगदी. जेव्हा गावातले लोक आणि बाहेरून आलेले हल्लेखोर मिळून पाकिस्तानात जाणाऱ्या मुस्लिमांच्या ट्रेनवर हल्ला करायची योजना आखतात, तेव्हा इक्बाल तुरुंगात बसून विचार करत राहतो आणि जग्गा कृती करतो. मला वाटतं जग्गाचं ते शेवटचं कृत्य, त्याचं बलिदान, हे या कादंबरीचा कळसच आहे. हो, नक्कीच. पण एक प्रश्न मनात येतो, त्याचं हे कृत्य फक्त नुरांसाठी होतं की त्याच्या गुन्हेगारी भूतकाळातून स्वतःला मुक्त करण्याचा एक मार्ग होता, एक प्रकारचं प्रायश्चित? काय सुंदर प्रश्न आहे. मला वाटतं याचं उत्तर दोन्ही असू शकतं. त्याची मुख्य प्रेरणा नक्कीच नुरांचं प्रेम आहे, पण त्या एका कृतीतून तो स्वतःच्या डाकू या ओळखीच्या पलीकडे जातो. तो एका क्षणात एका सामान्य गुन्हेगाराचा एका नायकाच्या पातळीवर पोहोचतो. खुशवंत सिंग आपल्याला दाखवतात की चांगुलपणा किंवा शौर्य हे कोणत्या पदवी किंवा सामाजिक प्रतिष्ठेवर अवलंबून नसतं. ते अत्यंत अनपेक्षित ठिकाणी अनपेक्षित लोकांमध्ये सापडू शकतं. बरोबर. आणि हे सगळं घडत असताना प्रशासन कुठे आहे? म्हणजे मॅजिस्ट्रेट हुकुमचंद सारखी पात्र काय करत आहेत? हुकुमचंद हे या कथेतल्या व्यवस्थेच्या अपयशाचं जिवंत प्रतीक आहेत. अच्छा. ते एक सुशिक्षित आणि तत्वतः चांगले अधिकारी आहेत. त्यांना माहितीये की काय चुकीचं घडतंय. त्यांना मुस्लिमांना वाचवायचंय, पण ते हतबल आहेत. काहीच करू शकत नाहीत. काहीच नाही. ते फक्त दारू पितात, वेश्यांसोबत वेळ घालवतात आणि स्वतःच्या असहाय्यतेवर रडतात. ते निर्णय घेऊ शकत नाहीत कारण त्यांच्यात नैतिक धैर्य नाही आणि त्यांना वरून आदेश नाहीत. ही त्या संपूर्ण प्रशासकीय यंत्रणेची शोकांतिका आहे. हो, जी त्यावेळी पूर्णपणे कोलंबली होती. म्हणजे एकीकडे इक्बालसारखा आदर्शवादी निष्क्रिय आहे, दुसरीकडे हुकुमचंदसारखी व्यवस्था हतबल आहे, आणि अशा वेळी जगासारखा वाईट माणूस पुढे येतो. आणि हे चित्रणच मुळात चांगल्या आणि वाईट माणसाच्या आपल्या कल्पनांना एक मोठा धक्का देतं. अगदी. ही कादंबरी आपल्याला हेच सांगते की माणसाची खरी परीक्षा तेव्हा होते जेव्हा त्याच्यावर कोणतेही सामाजिक नियम किंवा कायद्याचं बंधन नसतं. तेव्हा तो आतून जसा असतो तसाच वागतो. आपण पात्रांबद्दल आणि कथेबद्दल बोललो, पण लेखकाच्या लेखणीबद्दल काय? काही समीक्षक म्हणतात की सिंग यांनी फाळणीची भीषणता थोडी शुगर कोट केली आहे, म्हणजे सौम्य करून मांडली आहे. मी ऐकलंय हे. तरीही ती मृतदेहांनी भरलेल्या ट्रेनचं वर्णन वाचून आजही अंगावर शहारे येतात. मला नाही वाटत की त्यांनी ते सौम्य केलं आहे. उलट त्यांनी ते अत्यंत संयतपणे पण तितक्याच प्रभावीपणे मांडलं आहे. त्यांनी रक्ताच्या नद्या किंवा बलात्कारांचं भडक वर्णन टाळलंय. हो, ते नाहीये. त्याऐवजी ते त्या शांततेतून, त्या भयानक शांततेतून आणि वासातून ती भीती निर्माण करतात. जेव्हा ती ट्रेन येते तेव्हा त्याचं वर्णन असं आहे की स्टेशनवर नेहमीची गडबड नव्हती, एक विचित्र शांतता होती. खरंय. ही शांतता त्या किंकाळ्यांपेक्षा जास्त भयानक आहे. हेच त्यांच्या लेखनाचं सामर्थ्य आहे. जसं तुम्ही म्हणालात की एका रात्रीत सगळं बदलतं. वर्षानुवर्ष एकत्र राहणारे शेजारी एकमेकांचे शत्रू कसे बनतात, यामागे कोणती मानसिकता काम करते? इथेच बाहेरून आलेल्या शक्तींची भूमिका महत्वाची ठरते. अच्छा. एक तरुण कट्टरपंथी शीख मुलगा गावात येतो
आणि लोकांना भडकवणारी भाषणं देतो. तो त्यांना सांगतो की पाकिस्तानात शिखांची कशी कत्तल होत आहे, त्यांच्या बायका मुलींवर कसे अत्याचार होत आहेत. म्हणजे तो त्यांच्या मनात भीती आणि सुडाची भावना निर्माण करतो. आणि होतं काय की वर्षानुवर्षांचा सलोखा काही दिवसांच्या द्वेषपूर्ण प्रचारापुढे हरतो. किती सहजपणे. हो, हे आपल्याला दाखवतं की भीती हे द्वेष पसरवण्याचं सर्वात मोठं शस्त्र आहे. जेव्हा माणूस घाबरतो तेव्हा तो विचार करण्याची शक्ती गमावून बसतो. आणि ज्या पद्धतीने जग्गासारखा एकटा माणूस त्या द्वेषाच्या विरोधात उभा राहतो ते पाहून मला लेखकाबद्दलचं कुतूहल वाटतं. म्हणजे व्यवस्थेच्या विरोधात उभं राहण्याचं हे नैतिक धैर्य हे फक्त त्यांच्या कल्पनेत होतं की त्यांच्या स्वतःच्या आयुष्यातही ते तसंच होते. हां, खूप चांगला प्रश्न आहे. आणि याचं उत्तर आपल्याला थेट खुशवंत सिंग यांच्या व्यक्तिमत्वाकडे घेऊन जातं. त्यांच्या लेखनात दिसणारं हे धैर्य त्यांच्या खऱ्या आयुष्याचं प्रतिबिंब होतं. याचं सर्वात मोठं उदाहरण म्हणजे 1984 सालची घटना. ऑपरेशन ब्लू स्टार. नाही, त्याच्या आधी त्यांना 1974 मध्ये पद्मभूषण हा भारताचा 3रा सर्वोच्च नागरी पुरस्कार मिळाला होता. हो, ही खूप मोठी गोष्ट आहे. पण 1984 मध्ये ऑपरेशन ब्लू स्टार दरम्यान सुवर्ण मंदिरावर झालेल्या लष्करी कारवाईच्या निषेधार्थ त्यांनी तो पुरस्कार सरकारला परत केला. अरे, विचार करा, त्या काळात सरकारच्या निर्णयावर उघडपणे टीका करणं आणि मिळालेला सर्वोच्च सन्मान परत करणं, यासाठी खूप धैर्य लागलं असेल. प्रचंड. त्यामुळे जग्गा किंवा इक्बालच्या माध्यमातून ते जे नैतिक प्रश्न विचारत होते, ते प्रश्न ते स्वतः जगत होते. वाह, म्हणजे कादंबरीतील पात्रांचा संघर्ष आणि लेखकाचा स्वतःचा जीवनप्रवास यात एक धागा जोडलेला आहे. हो, आणि यामुळेच ही कादंबरी आणखीनच खरी आणि प्रामाणिक वाटते. तर मग या सगळ्या चर्चेतून आजच्या काळात आपण काय शिकवण घेऊ शकतो? ही कादंबरी आजही समर्पक आहे असं म्हणणं खूप सोपं आहे, पण ती नेमकी का आणि कशी समर्पक आहे? मला वाटतं या कादंबरीचा खरा इशारा फक्त बाहेरून येणाऱ्या शक्तींबद्दल नाही, तर आपल्या आतल्या शांततेचा ठिसूळपणाबद्दल आहे. अच्छा. मानोमाजरा द्वेषामुळे नाही, तर ज्या गतीने तिथल्या लोकांनी पिढ्यानपिढ्यांचा सलोखा सोडून दिला, त्यामुळे उद्ध्वस्त झालं. तिथली शांतता पोकळ होती का? तितकी सहज कशी तुटली? हाच प्रश्न आपण आज आपल्या समाजाला विचारायला हवा. बरोबर. आपली एकता, आपला सलोखा किती खरा आणि मजबूत आहे, तो अशा एखाद्या धक्क्याने तुटू शकतो का? खरंच हा खूप विचार करायला लावणारा मुद्दा आहे. म्हणजे धोका बाहेरून येणाऱ्या द्वेषाचा तर आहेच, पण त्या द्वेषाला आपण किती लवकर बळी पडतो यात खरा धोका आहे. अगदी. ही कादंबरी आपल्याला आरसा दाखवते आणि आठवण करून देते की शांतता आणि सलोखा गृहीत धरून चालत नाही. त्यासाठी सतत प्रयत्न करावे लागतात. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही कादंबरी आपल्याला त्या सामान्य निनावी लोकांची गोष्ट सांगते, जे इतिहासाच्या मोठ्या पानांवर कधीच दिसत नाहीत. बरोबर. राजकारणी निर्णय घेतात, सीमा आखल्या जातात, पण त्याची किंमत सामान्य माणसाला चुकवावी लागते. ट्रेन टू पाकिस्तान ही त्या किंमत चुकवलेल्या माणसांचीच कहाणी आहे. अप्रतिम. तर ट्रेन टू पाकिस्तान ही फक्त भारताच्या इतिहासातील एका रक्तरंजित अध्यायावरची कादंबरी नाही, तर ती माणुसकीच्या मूळ स्वरूपावर प्रेम, द्वेष, शौर्य आणि भीती यावर केलेलं एक कालातीत भाष्य आहे. बरोबर. आणि ती आपल्याला एक अंतिम प्रश्न विचारून सोडते. जर उद्या तुमच्या दारात अशीच भुताटकीची ट्रेन आली, तर तुम्ही इक्बाल बनाल की जग्गा? आम्ही sharingstories.in वर #PushingIndianAuthors या मोहिमेद्वारे भारतीय लेखकांच्या पुस्तकांना पुढे आणत आहोत. या कार्याला plotsformovies.com चे समर्थन आहे. हे एक AI सक्षम बुक ट्रेलर प्लॅटफॉर्म आहे, जिथे आपण पुस्तक विकत घेण्यापूर्वी त्याचा 1 मिनिटाचा ट्रेलर पाहून पुस्तकाबद्दल अधिक चांगल्या प्रकारे समजू शकता. जर तुम्हाला आमचं काम आवडत असेल तर कृपया आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून आम्हाला पाठिंबा द्या. तुमचा पाठिंबाच आम्हाला असं काम करायला प्रोत्साहन देतं. आणि ट्रेन टू पाकिस्तान हे पुस्तक तुम्ही अजून वाचलं नसेल तर नक्की वाचा. हे असं पुस्तक आहे जे प्रत्येक भारतीयाने किंबहुना प्रत्येक माणसाने वाचायलाच हवं. ते खरेदी करण्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. जाता जाता आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा की भारतीय लेखकाचं तुमचं आवडतं पुस्तक कोणतं आहे. आम्हाला तुमच्याकडून ऐकायला आवडेल. धन्यवाद.